नमस्कार, सुप्रभात सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. 79 अभंगापासून आज सुरुवात करीत आहे. पूर्ण काम अर्थात गाथा. नीट ऐका. वाचक श्रोते हो जरी अवधारी या लेखन श्रवणा, तरी सहजची ये ध्यानी तुमते तैसे मनी अनुमान. अष्टावक्र शंकर महाराज कृष्णमूर्ती नारायण, केवळ कैसे ध्याती गाती एकती ब्रह्म आदि कारण. या ग्रंथी 6व्या श्लोकी अथवा अभंग पद्यांतरी म्हटले असे नवे चार एकती साचार. प्रतितावे या लेखनांतरी साक्षेपे वाचिता लक्षिता अभ्यासिताये अनुभूती. विराट ब्रह्मभूमा महानिरतिशय ते जे आहे तेची या चारांचे लक्ष परमधाम राहे. तेथे जो जो जाई तो जन्म मृत्यू पार, स्वयमेव ब्रह्म असत आहे. तुम्हा जरी याची ये या लेखनी वाचने स्पष्टानुभूती, तरी धन्य होई या बालकाची वाणी अनलेखनी. आता वाचक श्रोते लेखक ओघे एकमेव ब्रह्म असे, तेची मानव जन्माचे सार्थक असे. सारे साम छान असे, सर्वत्र समदृष्टी वृत्ती यांचे ज्ञान मार्गे परिचालन. सर्वत्र संपृक्त विराट ब्रह्मानंद सुखाचे चलन वलन. छानोग्याची कास धरा तो सागर सहज पार करा. त्वरा करा त्वरा करा श्रोते वाचक ब्रह्मबुद्धी अवधारा. भेदाभेद अमंगल दूर सारा, उपनिषदे अभ्यासा त्यांचा ध्यास धरा. असा हा अभंग 79 आहे. हे भूमाख्यान अथवा निरतिशय ब्रह्मचैतन्याचे निरूपण ऐकणारे, वाचता वाचता आपल्याशी मौनात जाणवणारे व ऐकणारेही वाचक श्रोते हो. जर तुमचे लक्ष आणि मन शब्दाशब्दात लपलेल्या तत्वदर्शी अर्थावर केंद्रित झाले आणि तो तत्वविचार तुमच्या मेंदूने दृढतेने धारण केला, तर तुमच्या ध्यानात ब्रह्म येईलच येईल आणि मनामध्येही अनुमान रूपे समजून येईल की अष्टावक्र महामुनी शंकर महाराज, हे कृष्णमूर्ती आणि प्रस्तुत नारायण एकाच ब्रह्माचे अक्रियत्वाने सहज व्हावे स्पंदित आदी कारण चैतन्याचे ध्यान गान आणि अत्यंत स्पष्टतेने त्यांना झालेले दर्शन तुमच्या पुढे सादर करीत आहेत. यातील नारायण निमित्त मात्र असून त्याच्या लेखणीतून अष्टावक्र आणि जनक यांच्यातील संवाद, जे कृष्णमूर्तींनी श्रोतृ संवाद माध्यमातून विशद केलेला तत्वविचार आणि या सर्वाचे छांदोग्यादी उपनिषदीय तत्वविचारात लपलेले मूळ तुमच्या पुढे विस्ताराने उलगडत आहे. या नारायणाला आत्मचैतन्याने ब्रह्माने उदार मनस्कतेने रूप उलगडून दाखवले असून त्याचेकडून अभिवचन घेतले आहे की जे साधू रूपे आहे त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे असून, नारायण जेव्हा ब्रह्मतेची तटस्थ बसलेल्या साधूला विचारतो, चौकशी करतो, तेव्हा करी चौकशी संतापाशी जीवनाची चौकशी 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 साधो सांगा मग प्रती. तेव्हा साधू म्हणतो, उंच भोवनी वरदहस्ता कल्याणमस्तू साधू वदे. येसी जे जे मग पासूनी वाटून सर्वा प्रतितू दे. जाणावस तत्वज्ञान विचार प्रत्यक्ष त्या ब्रह्माने अत्यंत प्रसन्न चित्ताने कोणा एका अनामिक साधूद्वारे त्या नारायणाला दिला असून पुढे जाऊन निरपेक्ष नारायणाला असेही आश्वासित केले आहे की जरी हरिधरी मने दृढ तरी सुखा पावसी. सुखा मिळवणी जरी निज सुखा जना वाटी. तरी हरी करी प्रीती तुझवरी तुवा उद्धरी. तुझ्या यश सुखा सदा वर येईवरचे वरी. माझे द्वारे जे ब्रह्मज्ञान तुला मिळेल, जे निजसुख प्राप्त होईल, ते तू सर्व जनांमध्ये मनन वाचनासाठी उपलब्ध करून दिलेस तर तुझे यशसुख वरचेवर सदोदित बहरास येईल. येथे नारायण स्वठायी निरपेक्षच आहे, तरीही ब्रह्माने त्याला सहर्ष उदार भावे जे जे दिले आहे ते तो साऱ्यांना पवित्र कर्तव्य भावे वाटून देऊन स्वतः रिक्त प्रशस्त राहून
ब्रह्मानंदी लीन झाला आहे. याही लिखाणाचे हेच मर्म आहे. टीप: जिज्ञासूने प्रस्तुत लेखकाचे आत्मगीता आहे स्नेहल प्रकाशन पुणे शनिवारपेठ यांच्याद्वारे प्रकाशित पुस्तक जरूर वाचावे. त्यातही आत्मबोध विस्ताराने आला आहे. त्या लिखाणात क्रमांक 6 श्लोक किंवा अभंग अथवा पद्यात म्हटले आहे की योगीराज विलक्षण अवधूत अनमुने शंकर राज नामे ख्यात राही महामने अष्टावक्र शंकर महाराज कृष्णमूर्ती नारायण जरी वाटती चार परी साचारे आदी कारण. म्हणजे अष्टावक्र जे कृष्णमूर्ती शंकर महाराज आणि प्रस्तुत नारायण चार दिसले तरी वास्तवात एकच एक असे ते आदी कारण म्हणजे ब्रह्म आहे. त्यापैकी अष्टावक्र कृष्णमूर्ती या लिखाणात आले असून योगीराज अवधूत शंकर महाराज साधू रूपे उपरोल्लेखित आत्मगीता प्रकटनात भेटले आहेत. तरीही चार नव्हे तर साचारे म्हणजे सत्यत्वाने हे सारे आदी कारणाचे विस्तारणे आहे. म्हणजे अष्टावक्र कृष्णमूर्ती शंकर महाराज आणि नारायण हे वास्तवात ही परमसत्ता आहे, द ट्रूथ आहे. ती द ट्रूथ किंवा परमसत्ता अष्टावक्र कृष्णमूर्ती शंकर महाराज आणि प्रस्तुत नारायण या मार्गे जसा एखादा निसर्ग वाहता राहावा, जसा एखादा निर्झर वाहता राहावा, तसं एक निर्झर वाहत आहे. निर्झराच्या मुळाशी स्वाभाविकच अष्टावक्र मुनी आहेत. त्यानंतर खर तर शंकर महाराज आहेत जे आत्मगीतेमध्ये या नारायणाला भेटले आहेत. त्यानंतर जे कृष्णमूर्ती आहेत आणि अर्थात सध्याच्या काळात प्रस्तुत नारायण आहे. अशा तऱ्हेने आदी कारणच अष्टावक्र झाल्यानंतर शंकर महाराज जे कृष्णमूर्ती नारायण या पद्धतीने हे आदी कारणच एखाद्या निर्झरासारखे वाहत आले आहे. आता सध्या तुम्ही ज्या टप्प्यावर आहात त्या टप्प्यावर तुमच्या समोर तेच तत्व प्रस्तुत या सामान्य नारायण रूपे उमटले आहे याची तुम्ही खात्री बाळगा. प्रस्तुत ते सर्वच्या सर्व लिखाण अभ्यासपूर्वक प्रयत्नाने वाचून समजून घेण्याची उत्सुकता तळमळ ज्यांचे मनहृदयी आहे त्यांना जरूर जरूर त्या महानिरतिशय विराट ब्रह्म चैतन्याची प्रतीती किंवा प्रचिती या सर्व लेखन विस्तारातून येईलच येईल. अष्टावक्र महामुनी योगीराज शंकर महाराज जे कृष्णमूर्ती आणि हा अजाण परंतु ब्रह्माने ज्याला उराउरी आलिंगन दिले आहे असा नारायण या चारांचेही लक्ष ते ब्रह्मरूप परमधामच आहे. येथे जाणारा प्रत्येक जण स्वयमेव ब्रह्मच असल्याने जन्ममृत्यू चक्राचे पार अतीतच असतो. त्या वचनाची श्रोते वाचक हो तुम्हाला किमान पक्षी तुमच्यातील काही जणांना तरी याचे वाचनातून स्पष्ट अनुभूती आली तरी या बालकाची वाणी आणि लेखणी ही निश्चितच धन्य धन्य तसेच कृतार्थही होईल. या अनुभूती उत्तर किंवा या अनुभूती नंतर वाचक श्रोते लेखक विविध न राहता एकमेवाद्वितीय ब्रह्मच असणार हे निश्चित. यामध्येच वास्तवात मानव जन्माचे रहस्य लपले असून मी तव पोटी तू मम मोठी मी तुझ झालो तू मज होसी असे हे सारे ब्रह्म वेगळा कौतुक आहे. माणूस ब्रह्माच्या म्हणजे अनंत चैतन्याच्या पोटातून येतो आणि ते ब्रह्म माणसाच्या ओठातून अक्षर रूपाने अविनाशी ब्रह्म वर्णाक्षर रूपाने प्रकटते. नारायणमुखी नारायण व्याले माते पोटी बालक आणि बालोठी माता असे हे असते प्रति प्रसव रूप. म्हणजे जिथून आपण जन्माला आलो त्यालाच आपण जन्माला घालणे याला प्रतिप्रसव म्हणतात. आता सारे साम छान आनंद घन आणि समदृष्टी वृत्ती रूप. आता सारे साम छान आनंद घन आणि समदृष्टी वृत्ती रूप आणि समवर्तीत असते. सारे समज्ञान निर्दोष दृष्टीने परिचलन आणि परिवलनात असते. सर्वत्र समृद्ध संपृक्त विराट ब्रह्मानंद रूपे उफाणावर आलेल्या नदीसारखे मुसमुसून वाहणारे आणि सुखशांती समाधानाचे निधान कैवल्य सुख म्हणून नांदत असते. छांदोग्यादी अतिशुद्ध ब्रह्मज्ञानाची प्राप्ती उपनिषदीय तत्वज्ञानाद्वारे करून घ्या आणि हा विकट बिकट भवसागर सहज भावे पार करा. श्रोते वाचक हो त्वरा करा त्वरा करा. ब्रह्मज्ञान समत्व बुद्धी भक्ती करून ती व्यवहाराची अवलंबा. भेदाभेद अमंगल त्यजून छान साम समत्व साधुत्व अंगीकारा. ब्रह्मतटावरचा साधू तुम्हा सर्वांनाच वरदहस्त होऊन कल्याणमस्तू 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 असे त्रिवार आशीर्वादित आहे. आता पुढील अभंग. सदा देह मनातीत नरमे कदाति संसारी
वस्तुविषयी न गोडी त्या सहज औदासीन्य अवधारी सोये ब्रह्म असताही निद्रालू बालवत राही जो क्वचित देहभान येताही स्वप्न समजग अवलोकितो ऐसा क्वचित कोणी जीवन मुक्त अवने तली राही मधुर ब्रह्मज्ञान पुण्यफल भोगी प्रायः नेणीवे तशी राही पाही अविकारी अक्रिय सहज भावे आत्मदंग ब्रह्मलीन चिर ब्रह्मानंद रसदंग भंग कैवल्य रसपानी तल्लीन तद ब्रह्मत्वम आत्मा स्वविवेके शोधित असे ऐसी एक भाव रमणी निर्विकल्प चैतन्य वृत्ती प्रज्ञा असे प्रज्ञा सुस्थित सुदृढ होता स्थित प्रज्ञा तिज बोलती ब्रह्मलीन जीवन मुक्त यतिमुनी संन्यासी यांची असे दासी ती स्थितप्रज्ञ सदा असे जो तो स्थितप्रज्ञ सदा असे जो तो अक्षय आनंदी असे संसार विस्मृत ऐसा जीवनमुक्त स्वपदी शिव असे ब्रह्मलीन जरी राही तरी सत्याप्रत जागृत असे सत्य शोध बोधनी जागृत वासना विवश संसारी निद्राधीनची असे संसार संबंधी शांत कलावान परी निष्कलची असे चित्त असूनही निश्चिंत आगळा वेगळा जीवनमुक्त असे छाये समदेह असे त्यासी म्हणून अहंता ममता नसे जीवनमुक्त ज्ञानी याचे हेची प्रधान लक्षण असे भूतकाल घटिताची नसे चिंता ना भविष्याची ओढी गेले ते मेले ना भीती वा कल्पित भविष्याची ओढी सुख दुःख येई राही वर्तमानी त्याचे प्रवाही वाहून जाई सुख दुःख येई राही वर्तमानी त्याचे प्रवाही वाहून जाई कालातीत जीवन मुक्तासी चैतन्य सागरी विवर्ता सममिथ्या काल राही गुणदोष पूर्ण संसारी आत्मज्ञाने जीवन मुक्त ना गुंते सर्व ठाई सर्व काली विलक्षण समदर्शी गुंते ना कुंते इष्टानिष्ट वस्तुविषयाप्रती हर्षखेदना मुळी असे ग्राह्य अग्राही न संबंधी अविकार भाव लक्षण त्याचे असे ब्रह्मानंद रसपान संपृक्त सदा सहज चित्त राही अंतर्बाह्य वस्तु अज्ञान जीवन मुक्ता ते लक्षण राही देह इंद्रिये कर्तव्यी ममता अहंता मुक्त जो असे उदासीन भावे वर्ती जो तोची जीवन मुक्त असे श्रुती ज्ञान मार्गे आत्मतत्व परिचय त्या होत असे संसार बंधन पार त्या योगे होता स्वभावे जीवन मुक्त वर्तत असे देह इंद्रियात मी माझे ऐसे ममत्व न राही जा तैसे इतर वस्तू जीवाप्रती दूरत्व ही न वाटे जा आत्मा परमात्मा ब्रह्म यात भेद वृत्ती नसे ज्या ठाई स्वदेह परदेह वृष्टी समष्टी यामध्ये समत्व असे ज्या ठाई तृणपात विराट ब्रह्म पर्यंत शिवमंगल विशुद्ध चैतन्य स्वप्रज्ञे जाणी तोची ज्ञानी जीवनमुक्त ऐसे कौतुके वदे वेदवाणी सज्जन कौतुक सत्कार प्राप्त राही जो ऐसा दुर्जन पीडितही नित्य असे जो तरी साधू असाधू ऐसा भेद हृदय न धारी जो तोची अखंडित जीवन मुक्त जगी सदा विलसित राही तो ब्रह्मसागरी लीन यती संन्यासी जो असे त्याचे ठाई भिन्न गुणी येताही तो नित्य अभिन्नची असे गावीचे लेंडवळ गंगेसी येता गंगा केवळ उरे पुनीत दूषित जलप्रवाह मिळत आहे गंगा सदा निर्मलची राहत असे ज्ञानपूर्व आसक्ती ब्रह्मतत्व जाणता न उरे जरी उरे तरी तो ब्रह्मज्ञाता न ठरे पूर्व प्रबल वासना कारणे संसार आसक्ती उरे ऐसे म्हटले तरी सत्यत्वे ते सार्थ न ठरे ब्रह्मज्ञान अग्नीत पूर्व वासना बीज दग्ध होता न उरे न रुजे भर्जित बीज ब्रह्मज्ञान भानु उदित होता अति कामुक जरी राही तरी माते पुढे काम कुंठित होत असे पूर्णानंद रूप ब्रह्मज्ञान होता ज्ञानी आची कामुकता नष्ट होत असे शिव मदन जाळी याचा अर्थ ज्या उमजे पवित्र मंगल दिसता काम हो म्लान त्या समजे जलप्रवाही जैसा ओंडका वरखाली होत आहे ऐसा चैतन्य सागरी देह ओंडका यद्विच्छे खेळत राहे खेळी नारमे गुंते जीवनी असूनही मुक्त जो असे काय अद्भुत विलक्षण जीवन मुक्त नसे सांगा
ऐसा ब्रह्मज्ञानी असुनी नसे नसुनी असे वरपांगा. तर हा मोठा 80वा अभंग आहे. त्याचं निरूपण नीट ध्यानात घ्या. आता असा हा भूमा विराट ब्रह्म यांची प्राप्ती झालेला ब्रह्मचैतन्य लीन जीवन मुक्त प्रत्यक्ष व्यवहारात कसा वर्ततो ते पहा. एक तर हा देह मनातीत म्हणजे देह मनाबाबत त्यांची सहज उपेक्षा साधू नसतो. ना खंत ना खेद ना प्रीती वा भीती अशा जीवनमुक्ताला स्वदेह मनाबाबत असते. देह मन अर्थात स्थूल व सूक्ष्म देह किंवा काया ती माया अशा शोध असल्यामुळे त्याबाबत तो काळजी मुक्त निश्चिंत असतो. वस्तुविषय जगात तो रमतच नाही. संसारात त्याला ना रुची असत वा त्याचा नाही तो तिरस्कारही करत. संसार संबंधी तो पूर्ण उदासीन असतो. तो गुणातीत तसेच भावाभावातीत असतो. स्वतः ब्रह्मच असलेला तो बाह्य जगापासून अलिप्त असल्या कारणाने जगाकडे पाहत नसलेला किंवा वेगळेच काहीतरी झोपेत धुसर भ्रामकच ती त्याला सत्यत्वच नाही असे अर्ध जागृत अर्ध निद्रेत पाहणारा भासतो वाटतो. म्हणजे निद्रालू आणि भिरभिरत्या नजरेने बालसदृश दृष्टी असल्यासारखा जीवनमुक्त वर्तत असतो. देहभानावर तो अपवादाने आलाच तर जगाकडे एखाद्या स्वप्नासारखे त्याचे पाहणे असते. असा अगदी अपवादानेच एखादा जीवनमुक्त त्या पृथ्वीवर आढळतो. साधारणतः नेहमीच हा असा महात्मा मधुर ब्रह्मज्ञान पुण्य फल उपभोगीत असतो. हे सारे प्राणसम सहज भावे अविकारी अजाणतेपणे क्रिया चालूनी हे सारे प्राणसम म्हणजे प्राणाचा श्वास उच्छ्वासासम सहज भावे अविकारी अजाणतेपणे क्रिया चालू असूनही ती विना करता असावी असे आत्मदीन ब्रह्मधंग क्रीडेसम असते राहते. केवळ असणेपणी कैवल्य मुक्तीचे रसपान म्हणजे गोडी चाखली जाते. आत्मदीन ब्रह्मधंग असता असता त्यातच माधुर्य प्रकटावे असे असते. हे मोक्ष वेल्हाळाचे पाधरणे श्रवणे जीवनमुक्त चिर ब्रह्मानंद रसपानी दंग भृंग सम म्हणजे रसपान करणाऱ्या भुंग्यासारखा असतो. जीवनमुक्ताची बुद्धी तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे आत्मा त्याचा शोध आपल्याशीच घेणारी जीवनमुक्ताची बुद्धी तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे आत्मा याचा शोध आपल्याशीच घेणारी सत्यासत्याचा निवाडा करणारी विवेक बुद्धी असते. त्या कारणाने तद्भाव म्हणजे ब्रह्मभाव आणि त्वम भाव म्हणजे आत्मभाव हे दोन्ही मिळून वास्तवात एकच ब्रह्मभाव ब्रह्म चैतन्य भावाचे अभेदाने अभेदाने भेद नसून सुद्धा दिसणारे दुजे पण असते. म्हणून म्हटलं आहे त्या कारणाने तद्भाव म्हणजे ब्रह्मभाव आणि त्वम म्हणजे आत्मभाव हे दोन्ही मिळून वास्तवात एकच ब्रह्मभाव ब्रह्म चैतन्य भावाचे अभेदाने दुजे पण असल्याचे तो निसंदिग्धतेने जाणत असतो. अभेदाने दुजे पण असणे इथे स्वामी स्वरूपानंद म्हणतात देवभक्त असे द्वैत अद्वैत पुन्हा खंडिता यालाच म्हणायचं अभेदाने दुजे पण असणे. त्या कारणाने ब्रह्माधिक आत्मा म्हणजे एकच ब्रह्मात्म भाव आणि हे जाणणारी ती ब्रह्मात्म भाव बुद्धी म्हणून ब्रह्मात्म भाव आणि ब्रह्मात्म भाव बुद्धी असा त्याचा निश्चय होतो. यालाच म्हणायचे ब्रह्मलीन जीवन मुक्ताची ब्रह्मात्मलीन ब्रह्म चैतन्य बुद्धी वा प्रज्ञा. प्रथम अशी प्रज्ञा जागृती होते नंतर ती सुस्थिर दृढ होते त्यानंतर तिला स्थितप्रज्ञा असे संबोधितात. गतिमुनी संन्यासी जीवनमुक्तांसाठी स्थितप्रज्ञा एखाद्या कामारी मोलकरी बाईसारखी असते. त्यांच्यासाठी ती सहज वश दासीच असते. स्थितप्रज्ञ सुरोधित आनंदपूर्ण असतो. संसार विन्मुख असा हा स्थितप्रज्ञ स्वतःसाठी आणि इतरांसाठीही मांगल्यकारक आनंददायी इथे असतो तिथेच असतो. ब्रह्मलीन जीवनमुक्त सत्याप्रती दक्ष लक्ष अवधान असलेला असतो. सत्य शोध बोधात तो तत्पर असतो. मात्र वासनांच्या मागे फरफडत जाणाऱ्या जगाप्रती तो झोपेत असल्यासारखा दिसतो. अलक्ष असलेला वाटतो किंवा भासतो. संसाराप्रती तो शांत निवांत असतो. तो इतरांसारखाच कलावान म्हणजे शरीर इंद्रिय 36 तत्वांचा देहधारी असला तरी भेदाभेद पूर्ण संसाराचे बाबत निष्कल म्हणजे सर्व काही अखंड ब्रह्मच आहे याचा जाणता असतो. त्याला इतरांसमचित्त असले तर इष्ट अनिष्ट असा भेदभाव त्याच्यात नसल्याने ग्राह्य अग्राह्य भेदभाव नसल्याने चित्त असूनही तो नेहमी निश्चिंत म्हणजे काळजीमुक्त असतो. शरीर खरे आणि छाया माया
शरीर खरे आणि सावली कोटी किंवा भ्रामक आहे. मात्र जीवनमुक्तासाठी शरीर काया हीच मुळी माया सत्य असते. त्या कारणाने अशा माईक देहाची अहंता आणि ममता, अहंकार आणि आपुलकी त्याचे जोड नसते. हे सुद्धा जीवनमुक्ताच्या मुख्य लक्षणापैकी एक लक्षण आहे. भूतकाळात घडलेल्या घटितांची त्याला चिंता भीती नसते किंवा काल्पनिक भविष्याची ओढी गोढी नसते. गेले ते मेले संपले भूत झाले त्याची काळजी कसली वाटायची. आणि जे अद्याप कल्पनेतच आहे ते वास्तवात येईल वा नाही येईल, आले तर ते काय व नेमके कसे असेल याचा केवळ अंदाज तर्कच करता येतो. त्यामुळे त्याबाबत आतुरता तरी का बाळगायची. सुखदुःख वर्तमानात अवतरते, काही काळ नांदते आणि वर्तमान प्रवाहातच वाहून सुखदुःख वर्तमानात अवतरते, काही काळ नांदते आणि वर्तमान प्रवाहातच वाहून जाते. नाव जीवनमुक्तासाठी ब्रह्मचैतन्य सागरात आलेला तरंग लाटांप्रमाणे वर्तमान भूत भविष्य या त्रिकालाचे ही क्षणभंगूर आणि म्हणूनच फसवे अस्तित्व असते. जीवनमुक्त काळातीत काल निरपेक्ष असतो. सदा सर्वदा सर्वत्र निरपेक्ष अबाधित अविकारीच असतो. सर्वत्र समदर्शी असा हा जीवनमुक्त आत्मज्ञानी गुणदोषपूर्ण संसारात गुंतत नाही आणि कोणतंही नाही. अशी परस्पर विरोधी भूमिका धारणा अस्तित्वातच नसते. सुख दुःख हर्ष खेद साधू असाधू अशा कोणत्याही विरोधाला जीवनमुक्ताच्या हृदयात स्थानच नसते. ब्रह्मसागरी जीवनमुक्त दीन एक रूप असतो. त्याच्याकडे भिन्न गुणी आले तरी तो त्यांना आपल्या तसे सामावून घेतो. जसे गावीचे लेंड ओळ गंगा सोदरी घेऊन केवळ गंगा रूपे जुळते, तसाच जीवनमुक्त त्याच्याकडे आलेल्या विरुद्ध गुणधर्मी संसारी माणसांना आपल्यात सामावून घेऊन केवळ आणि केवळ जीवनमुक्त राहतो. अगदी अविकारी भावाने शुद्ध ज्ञान प्राप्ती झाल्यावर अशा ज्ञानी माणसाची ज्ञानपूर्व संसार आसक्ती उरतच नाही. तशी ती उरली तर तो ज्ञानी म्हणताच येत नाही. पूर्व प्रबल वासनांमुळे संसार आसक्ती उरते असे कोणी म्हणेल तर तेही असत्य आहे. ब्रह्मज्ञान हे आगीसारखे प्रखर म्हणजे प्रकर्षाने खरे असते. त्या कारणाने संसार आसक्ती कितीही पूर्व प्रबल वासनायुक्त का असेना उरूच शकत नाही. आसक्ती रूपी अज्ञानाचे बीज प्रखर ज्ञानाग्नीत भाजून जाते. म्हणून ज्ञानोत्तर वासना आसक्ती निश्चितच लयास जाते. म्हणून एकदा का ज्ञान झालं की वासना आणि आसक्ती निश्चितच लयास जाते. एवंच जीवनमुक्ताचा समूळ आसक्ती नाश होतोच होतो. कितीही कामांध असला तरी स्वतःच्या मातेपुढे कामांधाची कामनाशा उरत नाहीच नाही. तसेच एकदा का पूर्णानंद स्वरूप ब्रह्मज्ञान झाले की अशा ज्ञानियाची ज्ञानपूर्व असलेली कामुकता समूळ नष्ट होते. शंकराने कामदेव मदनाला भस्मसात केले. याचा सत्यार्थ हाच की अत्यंत पवित्र शिवमंगलकारी तत्वापुढे मलिन प्रमादपूर्ण कामवासना कापरासारखी उडून गेली. असा हा कामरहित जीवनमुक्त संसार रूपी सागरात सद्वृच्छेद्वारे तसा हेलकावे खात असतो जसा एखादा लाकडाचा ओंकार जलप्रवाहात वर खाली होत असतो. जीवनमुक्त असूनही जीवन क्रीडेत न खेळणारा रमणारा, जीवनात असून नसणारा आणि नसून असणारा हा ब्रह्मज्ञानी संसार प्रवाहात वरपांगा लटका आणि वर दिखाऊच असतो. तर हा 80 पर्यंत अभंग झाले. आता 81 एक अभंग पाहू आणि आजचं निरूपण थांबू. डोळ्याचे दृश्य कोण पाहतसे, कानी ध्वनी गीत कोण ऐकतसे, त्वचा स्पर्शे थरारे कोण मोहरतसे, गंधनासिकेत कोण सुगंधित होतसे, रुची जिव्हे वाटे कोणा रुचकर वाटे, पाच वाटे ज्ञान जाई गाभाई कोण उभा असे. डोळ्यांना देखावा दृश्य पाहण्याची क्षमता असते. त्या कारणाने डोळ्यांमध्ये अनेकानेक देखावे उमटतात. मात्र हे सारे पाहतो कोण? तसेच कानावर ध्वनी गीत संगीत उमटते ते ऐकतो कोण? स्पर्शाने तुझ्या थरारते पण त्यामुळे मोहरतो कोण? नाकातील गंधावाटे कोण सुगंधित होतो? जी रुची घेते तरी रुची पूर्ण रुचकर नेमके वाटते कुणाला? अशा तऱ्हेने डोळा कान त्वचा नाक जीभ या 5 द्वारातून प्रवेशणारे दृश्य श्रवण स्पर्श गंध रुची यांचे ज्ञान जेथे जाते तेथे गाभाऱ्यात गर्भगृहात कोण स्थान बंद झालेले असते. द्यायशी पाय चालता ती कुणाकडे जाती,
टाळी वाजवीत हात लक्ष कुणाचे वेधती मुखी नाम उमटे कुणा साधवितसे बुध उपस्थ पावित्र्य कुणासाठी असे संभोग सुजन कोणासाठी होई देह गाभारी ऐसा कोण देह राही. या पाय वाटेने चालतात ते कुणासाठी, त्या वाट किंवा मार्गाच्या शेवटी कोण त्यांची वाट पाहत असतो, ते जातात तरी कुणाकडे, हात टाळी वाजून कुणाचे लक्ष वेधू पाहतात, कुणाचे कौतुक करतात, मुख कुणाचे नाव घेऊन कुणाला साथ घालते. तसेच बुध आणि लिंग यांची शुचिरभूती किंवा पावित्र्य सांभाळले जाते ते नेमके कुणासाठी, संभोग आणि त्याद्वारे होणारी निर्मिती कुणासाठी असते. ह्याच्या गाभाऱ्यात असा कोण देव स्थानापन्न आहे ज्याच्यासाठी ही पंचकर्मे अवलंबिली जातात. तर आज आपण येथपर्यंत थांबूया. ही अभंगापर्यंत आपण आलो आणि हे शेवटचे जे 2 अभंग आहेत त्याच्यामध्ये हे स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण हे ज्ञान जिथे जाते त्या गाभाऱ्यामध्ये हृदयामध्ये कोण उभा आहे, तसेच हात पाय झाल्यानंतर ही सर्व कर्मेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आहेत ते जे जे करतात ते कोणासाठी करतात, म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांची कर्मे जिथे पोहोचली जातात त्या ठिकाणी देव्हाऱ्यात गाभाऱ्यात म्हणजे हृद मंदिरात कोण उभा आहे इथपर्यंत आपण आलो आहोत. आता तो कोण उभा आहे त्याचं विवेचन पुढील अभंगात अर्थातच 83 पासून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. तर आज आपण 82 अभंगापर्यंत आलो. येथेच आज आपण थांबूया. अस्तु. उद्याच्या भागात पुढील निरूपण. धन्यवाद.